नाही, माझे त्यांचे संबंध असताना मी पहिल्यांदा इथे ज्यावेळेस बौद्ध महासभेचं अधिवेशन ज्यावेळेस घेतलं होतं 1980ला, आणि त्याच्या प्रचाराच्या याच्यासाठी मी 1 वर्ष अगोदर आलो होतो. तिथून माझे असणारे त्यांचे संबंध आहेत. त्यांचं आयुष्य हे असताना ज्याला म्हणता येईल की सामान्य माणसं संधी मिळाली की त्याचं सोनं कसं करू शकतात, आणि त्याच्यानंतर सुद्धा हंबल कसं राहू शकतात, लोकांशी कनेक्टेड कसं राहू शकतात, हे एक व्यक्तिमत्व आहे. बरीच कमी माणसं असं आहे मी ज्यांच्याकडे बघितलं आहे की हंबल बॅकग्राऊंडमधनं आले आणि हंबल बॅकग्राऊंडमधनं येऊन एक चांगला व्यवसाय म्हणा, शिक्षण क्षेत्रामधले म्हणा, त्यांनी नाव कमवलं, संघर्ष कमवलं, परंतु त्यांचा जो हंबलपणा होता तो त्यांनी काही सोडला नाही. तो शेवटपर्यंत त्या ठिकाणी राहिला. मला वाटतं असं व्यक्तिमत्व कमी आपल्याला असं त्या ठिकाणी मिळतं. काल त्यांचं असणारं निधन झालं. माझ्या वतीने, पक्षाच्या वतीने, कुटुंबाच्या वतीने त्यांना सर्व आदरांजली वाहतो, आणि त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा भेटायला मी जाणार.